आणि यानंतर पुढच्या बातमीकडे जाऊया। ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। परिवहन निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। आघाडीने फोडलेल्या शिवसेनेच्या सदस्याचा अर्ज भरताना हा प्रकार घडलाय। शिवसेनेचे शैलेश भगत आघाडीच्या वतीने अर्ज भरत होते, त्यावेळी त्यांना रोखण्यात आलं। अखेर पोलिसांना बोलावण्यात आलं। परिवहन समितीची निवडणूक 23 डिसेंबरला होणार आहे। दरम्यान शैलेश भगत यांनी पोलीस संरक्षणामध्ये आपला अर्ज दाखल केलाय। मात्र प्रत्यक्ष परिवहन समितीतल्या बलाबलामुळे आता सत्ता नेमकी कोणाकडे राहणार याबाबत मात्र संभ्रम वाढलाय। त्यामुळे शहरातली तणावाची स्थिती कायम आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या सोबत आहेत। कपिल, अर्ज भरताना प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। मिलिटरीला त्या ठिकाणी बोलवायला लागलेलं होतं, जवानांना बोलवायला लागलेलं होतं। काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? अमोल, ठाण्याचा इतिहास बोलू शकतो का ठाणे महानगरपालिकेमध्ये SRPF किंवा मिलिटरी येते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं तर दोन्ही पक्षांनी म्हणजे युती असो किंवा आघाडी असो एक पायंडा घातलेला आहे का स्टँडिंगच्या निवडणुकीत आपण बोलू शकतो। परंतु परिवहन सभापतीच्या इलेक्शनसाठी एवढं महत्त्व हे पहिल्यांदा येत आहे। आणि आता जो गणित आहे ती 4 आणि 3 आहेत। जे सभापती आहेत, सभापतीला जर पकडलं तर सदस्यांची संख्या 4 आणि 3 झालेली आहे। आघाडीकडे 3 आहेत तर युतीकडे 4। त्यामुळे आता जो बीजेपीचा जो एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचा जो मेंबर आहे, त्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। परंतु ही हा जो हंगामा झाला, ह्याचा जो मूळ आहे किंवा ह्याचा जो परिणाम असा झालेला आहे का दोघांना म्हणजे युतीलाही आणि आघाडीलाही आपले सदस्य जपून ठेवायचे आहेत। म्हणजे आता हा पायंडा टाकलेला आहे सर्वांनी का परिवहनचे इलेक्शन असो, नगरसेवक पदाचे इलेक्शन असो, महापौरचे इलेक्शन असो किंवा सभापतीचे इलेक्शन असो, तुम्हाला तुमचे मेंबर सांभाळायचे आहेत, त्यांना सांभाळून घ्यायचं आहे, त्यांना जपून ठेवायचं आहे, त्यांना सुरक्षित ठेवायचंय। हा एक नवीन पायंडा ठाणे महानगरपालिकेमध्ये सुरू झाला आजपासून। बिलकुल, धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास, एक पाऊल पुढे।